नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. श्रीकृष्णांचा स्वतःच्या परमात्म स्वरूपाकडे संकेत. भाग 2. ओव्या आहेत 41 ते 48. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या शंकेला उत्तर दिलं होतं की आपले पुष्कळ जन्म झाले असून ते त्यांना आठवतात व भगवंत प्रकृतीला स्वाधीन ठेवून जन्म घेतात. त्या गीतेतील 2 श्लोकांचा भावार्थ आपण मागच्या भागात पाहिला. आता त्यावरील ज्ञानदेवांची टीका पाहिजे आहे. तव कृष्ण म्हणे पांडुसुता, तो विवस्वतू जरी होता तरी आम्ही नसो ऐसे चित्ता, भ्रांती जरी तुझ. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे तरी तू गाही नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुती गेली परितीये न स्मरसी आपुली तू. तरी अरे, तुला हे माहित नाही की आतापर्यंत तुमचे व आमचे कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला या जन्मांची आठवण नाही. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊन अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन आम्ही अवतरलो ते ते सगळे जन्म अर्जुना मला आठवतात. म्हणून आघवे मागील मज आठवे, मी अजुही परी संभावे प्रकृती योगी. म्हणून मला मागचे सगळे आठवते. मी जन्मरहित आहे पण मायेच्या योगाने जन्म घेतो. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझाची ठाई. माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही, पण जन्माला येणे व जाणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. माझे स्वातंत्र्य तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत बुद्धी असली तरच दिसते, एरवी नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे निआधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. किंवा एकाच वस्तूची 2 रूपे दिसतात पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे का. तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जई अधिष्ठी, तै साकारपणे नटे नटी कार्या लागी. तसा अर्जुना, मी निराकारच आहे, पण मायेचा जेव्हा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो. ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावलं आहे की अर्जुना, तुला भ्रम झाला आहे. तू या स्थूल देहापुरताच मला मर्यादित समजतोस, पण खरी तर तशी गोष्ट नाही. तो विवस्वान झाला तेव्हाही आम्ही होतो. माझे व तुझे अनेक जन्म झाले आहेत, फक्त ते तुला आठवत नाहीत. पण मी ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन जन्मलो त्या सर्वांची मला आठवण आहे. गीतेतील नत्वम वेत्थ परंतप, अर्जुना ते जाणत नाहीस या शब्दयोजनेपेक्षाही ज्ञानदेवांची न स्मरसी ही शब्दयोजना अधिक सरस वाटते. भगवान म्हणतात की मी अज म्हणजे जन्मरहित असूनही मायेच्या योगाने अवतार घेतो. मी येतो मो जातो हे मायेच्या योगामुळे भासते. वास्तविक माझे अविनाशी पण नाहीसे होत नाही. माझे स्वातंत्र्यही अबाधित आहे, परंतु लोकांना मी कर्माधीन आहे असे जे भासते ते त्यांच्या भ्रांत बुद्धीमुळे. भगवंतांनी काही मनुष्य देहातच जन्म घेतला असं नाही, तर मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, हंस, हयग्रीव इत्यादी पशुयोनीतही अवतार घेतलेले आहेत. त्या दृष्टीने ज्ञानदेवांची मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊन अवतरे ही शब्दरचना मार्मिक दिसते. तसेच मी अजूही परी संभवे प्रकृती योगे असे म्हणून ज्ञानदेवानी आपल्या टीकेचा संबंध 6व्या श्लोकाशी जोडून घेतलेला आहे. वास्तविक परमेश्वराला जन्म नसल्यामुळं त्याच्या अजत्वाला बाधा येत नाही. तो प्रकृतीच्या अधीनही होत नाही, उलट तिलाच वश करून घेतो. त्यामुळे त्याचे स्वातंत्र्यही मोडत नाही. तो मनुष्याप्रमाणे प्रकट झाला तरी जीवाप्रमाणे कर्माधीन असत नाही. हा परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मायेचा प्रभाव आहे, तर जीवाच्या दृष्टिकोनातून अविद्येचा खेळ आहे. भ्रांतीमुळे जीवाला परमेश्वर जन्म घेतो असे वाटते. प्रकृतीचा एक अर्थ जसा माया आहे
त्याप्रमाणे दुसरा अर्थ मूळ स्थिती असाही आहे. तसेच माया म्हणजे भास, ब्रह्म, मृगजळ, मोह घालणारी ईश्वराची शक्ती, अविद्या, अज्ञान असेही अनेक अर्थ आहेत. प्रकृती व माया या दोन पदांचा भिन्न अर्थ करून ज्ञानदेवांनी परमेश्वराची अवतार लीला समजावली आहे. ज्ञानदेव म्हणतात की मी अजू ही परिसंभवे प्रकृती योगे. मी अज म्हणजे जन्मरहित असलो तरी प्रकृतीच्या योगे जन्म घेतो. मी जन्म घेतो म्हणजे जीवाला माझा जन्म झाला आहे असे वाटते. वास्तविक मला जन्म व मृत्यू दोन्ही नाहीत. जीवाला परमेश्वर जन्मल्यासारखा कसा वाटतो ती गोष्ट स्पष्ट करण्याकरता ज्ञानदेवाने आरशाचे उदाहरण दिलेले आहे. आरशात जेव्हा प्रतिबिंब दिसते तेव्हा वास्तविक दोन वस्तू नसूनही बिंब व प्रतिबिंब अशा दोन वस्तू आहेत असं जीवाला भासतं. तसंच मी जन्मलो आहे असा प्राणीमात्रांना भास होतो. परमात्मा प्रतिबिंब रूपाने वावरतो. येथे ज्ञानदेवाने प्रकृतीचे स्पष्टीकरण माया म्हणजे भ्रम अशा अर्थाने केलेले आहे. ज्ञानदेवाने आणखी एक नटाचे उदाहरण दिलेले आहे. नट नाटकात जी भूमिका वठवायची आहे त्या व्यक्तीचे रूप धारण करतो व बाह्यतः त्या व्यक्तीसारखा वाटतो. वास्तविक ते त्याचे खरे रूप नसून केवळ आभास आहे. इथे बिंब व प्रतिबिंब अशी दोन रूप दिसत नाहीत. नट एकच आहे पण दुसऱ्या पात्रासारखा भासतो. तसा परमात्मा एकच आहे पण तो जन्म घेतल्यासारखा भासतो. तसेच भगवंत मायेला त्यांच्या शक्तीला अधीन ठेवून अवतरतात ते आपले अविकारीपण कायम ठेवून केवळ एखाद्या नटासारखे. त्यांच्या मूल प्रकृतीत काही बदल होत नाही. या दृष्टांताने त्यांनी प्रकृतीचा अर्थ मूल प्रकृती असा घेतलेला आहे. पुढे गीतेतील भगवंतांच्या अवताराचे कार्य सांगणारे 2 प्रसिद्ध श्लोक आले आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.